निवडणुकीवरील आक्षेपांमुळे राज्यातील काही नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। बारामती नगरसह साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणमध्ये काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या। डोंबिवलीत भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। मुंबईतल्या प्रभादेवीत शिवसेना नेते समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद। इमारतीत तात्पुरत्या उभारलेल्या शेडवरून वाद। स्थानिकांनी केला तात्पुरत्या शेडला विरोध। कोडवडमध्ये धमकी काय देता? उघडपणे धमकी देऊन टाका, कुणाला घाबरता? निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल। तर परिस्थिती आटोक्यात आणण्याचं बघा, निलेश राणेंचा खोचक सल्ला। राम सातपुतेंनी विधानसभेवेळी 35 कोटींची ऑफर दिली होती, पण आपण दिलेला शब्द मोडत नाही म्हणत जयसिंह मोहिते पाटलांनी केलं विधान स्पष्ट। भाजप हा सर्वात बाटलेला पक्ष, फोडाफोडीशिवाय त्यांना काही जमत नाही। मंत्री माणिकराव कोकाटेंचा भाजपवर घणाघाती हल्लाबोल। कराडमध्ये निवडणुकीत मोठी दहशत। मुख्यमंत्री येथे येऊन सर्वांना दम देणार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। पालकमंत्र्याचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे। महबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवर निशाणा। नमस्कार, मी श्रेयस पांडे। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुलुक महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। काही महत्त्वाच्या बातम्या आता आपल्याला सविस्तररित्या पाहायच्या आहेत। पहिलीच बातमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भातली, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं। राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर चर्चा होत आहे। 2 नंबर तो 2 नंबरच असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते, असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्याचा नेमका रोख कुणाकडे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। बाबांनो, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो। नंबर 2 ला काही किंमत नसते, असं त्यांनी म्हटलं। मी देवासोबत मी आणि आता म्हणजे साक्षीदार बरेच जण आहेत। त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है। बोल रहे आप अपने लोगों को यही बताओ, ये देवा भाऊ है ना, सबका भाऊ है, सगळ्या बहिणींचा पण भाऊ आणि सगळ्यांचा भाऊ। हे रोज जे कोडवर्ड मध्ये जे धमकी देत आहेत ना, ते एकदा उघडच देऊन टाका ना। माझं म्हणणं आहे चव्हाण साहेबांना, कोडवर्ड मध्ये का धमकी देत आहे? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तर बिनधास्तपणे बोललं पाहिजे। बोलून टाका एकदाच तुमचे जे मनात आहे ते। रोज थोडं हळूहळू करून का बोलताय? आपण शिवरायांचं नाव घेतो की नाही? मग बोलून टाका बिनधास्त। कोणाला घाबरताय आपण? पण तुम्ही जे कोडवर्ड मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब, ही घमेंड आहे। मोठमोठ्यांची घमेंड उतरली हो ह्या महाराष्ट्रामध्ये। म्हणून आपण परिस्थिती आटोक्यात कशी आणायची ती बघा। सोलापूरच्या पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे आहेत असं म्हणत महबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधला।
अनगर महाजन यांनी अनेक उमेदवार बिनविरोध अनगरमध्ये केले. दहशत होती म्हणून लोक बिनविरोध झाले. इथं दहशत असती तर 3 पॅनल उभारले नसते असं म्हणत मेहबूब शेख यांनी विरोधकांवर निशाणा साधला. भाजपची राष्ट्र प्रथम ही घोषणा आता भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम झाली आहे अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली. भाजपचा सगळा खेळ ईव्हीएम मशीनवर आहे. मी अनेक वर्ष भाजपमध्ये राहिलो, मला भाजप माहिती आहे असंही ते म्हणाले. समान नाव आणि आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींमुळे मतदार यादीतील दुबार मतदारांचा आकडा वाढतोय. त्यामुळे मुंबई महापालिकेची यंत्रणा आता या दुबार नावांची पडताळणी करणार आहे. मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा विवाह सोहळा शनिवारी सासवड इथल्या माऊली गार्डनमध्ये पार पडला. या विवाह सोहळ्याला अनेक मराठी सिनेकलाकार आणि सूरजचे चाहते उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील रघुनाथपूरवाडी इथले शेतकरी शेवंतराव कारभारी पाटरे यांनी कांद्याला बाजारभाव नसल्यानं हताश होऊन 2 एकर कांदा पिकावर रोटावेटर फिरवला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटामध्ये कंटेनर आणि आयशर टेम्पोची धडक बसली. त्यामध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले. सांगलीमधल्या जत तालुक्यातील डफळापूर इथं बंधाऱ्यामध्ये बुडून 4 वर्षीय रेणुका शिवदास ढोबळे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरणाऱ्या सराईत चोरट्यांकडून 15 लाख रुपये किमतीच्या 37 दुचाकी आणि 2 ऑटो रिक्षा जप्त केल्या. परिसरातील 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत चोरीचे 34 गुन्हे उघडकीस आणले. विरारच्या नारंगी फाटकाजवळ टँकरच्या धडकेत 17 वर्षीय हर्ष कदम या महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच बोळिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर चालकाला ताब्यात घेतलं. पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला विशेष न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिला. आर्थिक फरारी गुन्हेगार घोषित करण्याची ईडीची कार्यवाही रद्द करण्याची चोक्सीची याचिका विशेष न्यायालयानं फेटाळलेली आहे. तर यंदा एप्रिलमध्ये बेल्जियममध्ये झालेल्या अटकेनंतर चोक्सीनं विशेष पीएमएलए न्यायालयामध्ये हा अर्ज केला होता.